भक्तांनो, जीवनात प्रत्येकाला अपयश येतं. कुणालाही आयुष्यभर फक्त विजय मिळत नाही. अपयश हे जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे. पण महत्त्वाचं काय, तू त्या अपयशानंतर काय करतोस. तू पडलास तर जग तुला हसतं, पण देव तुला म्हणतो, भक्तांनो, पुन्हा उभा राहा. हे पडणं हीच तुमची खरी ताकद आहे. ती तुम्हाला घडवत आहे. जगातलं प्रत्येक मोठं यश अनेक अपयशांच्या पायऱ्यांवर उभं आहे. अपयश हा शेवट नाही, तर ते देवानी दिलेली एक संधी असते, एक नवी सुरुवात असते. बाळ, जेव्हा तू निराश होतोस तेव्हा आठव, मीच तर तुझ्या सोबत होतो. तुझं प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना मी पाहत असतो. पण त्या वेदनांमधून तुझ्यात नवा उत्साह, नवा आत्मविश्वास निर्माण होतो. लक्षात ठेव, यश फक्त त्या लोकांना मिळतं जे हार मानत नाहीत. हरलेला माणूस तोच जो प्रयत्न थांबवतो. पण तू पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिलास ना, तर अपयशाला तुझ्या पुढे झुकावं लागेल. भक्तांनो, देव कधीच म्हणत नाही तू पडू नकोस. देव नेहमी म्हणतो, पडलास तरी पुन्हा उठ. माझं सामर्थ्य तुझ्या सोबत आहे. तुला अपयश किती वेळा आलं हे महत्त्वाचं नाही, तर महत्त्वाचं म्हणजे तू शेवटच्या प्रयत्नात जिंकलास का. जेव्हा तू विजय मिळवशील तेव्हा कुणालाच आठवणार नाही की तू कितीदा पडलास. भक्तांनो, संकट, अपयश, अडचणी ही तुझ्या जीवनातील एक शाळा आहे. ती तुला घडवते, तुला शिकवते आणि शेवटी तुला अधिक सामर्थ्यवान बनवते. म्हणून अपयशाकडे शत्रूसारखं पाहू नकोस. त्याकडे मित्रासारखं पहा, जो तुला पुढे ढकलतो आहे. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. तुझं धैर्य, तुझा प्रयत्न आणि माझा आशीर्वाद हे मिळूनच तर तुला निश्चित यश मिळेल. म्हणून सांगतो भक्तांनो, अपयशाने खचू नका. ते म्हणजे विजयाच्या दाराची किल्ली आहे. त्यामुळे उठ, प्रयत्न कर आणि लक्षात ठेव, अनाथांचा नाथ श्री स्वामी समर्थ आहे. श्री स्वामी समर्थ.